काल आरे कॉलनीत घडलेल्या हेलिकॉप्टर अपघाताचा तपास करण्यासाठी दिल्लीतून डीजीसीएची टीम मुंबईत दाखल झाली आहे। या अपघातात बचावलेल्या तिघांपैकी एकाचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। टेक्निशियन शंकरच्या जबाबानुसार इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी जागा होती, पण तिथं मुलं खेळत असल्यानं लँडिंग करता आलं नाही। मुलांचा जीव वाचवताना हा अपघात झाल्याचं सांगितलेलं आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार ही माहिती समोर येते। आकाशातून मुंबई दर्शन करण्यासाठी रितेश आणि ब्रिंदा मोदी हे दाम्पत्य रविवारी सकाळी अमन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरमधून झेपावलं। मात्र आरे कॉलनीत निर्जन स्थळी कोसळून पायलट प्रफुल्ल मिश्रा यांचा मृत्यू झाला। दरम्यान या सगळ्या नव्या माहितीच्या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर। आरे कॉलनीमधल्या हेलिकॉप्टर अपघाताला आज एक दिवस पूर्ण झालाय आणि या हेलिकॉप्टर अपघाताचा घटनाक्रम आता बाहेर पडतोय। कारण या हेलिकॉप्टरमध्ये 4 जण बसले होते, ज्याच्यापैकी एक जो टेक्निशियन आहे त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। आपण आरे कॉलनीमधली ही जी मोकळी जागा या ठिकाणी बघतोय, त्या मोकळ्या जागेवर हे हेलिकॉप्टर उतरवायचं होतं। कारण हेलिकॉप्टरच्या उड्डाणानंतर अगदी 5 मिनिटांमध्येच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड आहे असं हेलिकॉप्टरच्या पायलट आणि टेक्निशियनच्या लक्षात आलं होतं, पण त्यांना जी लँडिंगची जागा होती ती मिळत नव्हती। आरे कॉलनीमध्ये ही जी लँडिंगची जागा ती त्यांना मिळाली होती, तसं त्यांनी एटीसी सेंटरला देखील सांगितलं होतं। पण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काल मुलं खेळ होती, क्रिकेट खेळ होती, कारण काल रविवार होता। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी असल्यामुळे त्यांना या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवायचं होतं, तिकडे त्यांना मिळालं नाही उतरवायला। मग त्यांनी आणखीन जागा शोधत असतानाच पुढे जात असतानाच त्यांचा हेलिकॉप्टरचा काही भाग झाडाला लागला आणि मग हे हेलिकॉप्टर या ठिकाणी कोलॅप्स झालं, ते पडलं असं आता त्या जबाबांमध्ये त्या टेक्निशियनने सांगितलेलं आहे। जो शंकर नावाचा हा जो टेक्निशियन आहे त्याने सांगितलंय या हेलिकॉप्टरमध्ये जे 4 प्रवासी होते त्याच्यापैकी एक जे पायलट होते त्यांचा मृत्यू झालाय। आणखीन जे 3 होते त्यापैकी हा एक टेक्निशियन आहे आणि जे दोघं जण होते त्यामध्ये दाम्पत्य आहे, मोदी दाम्पत्य, हे अजूनही गंभीर अवस्थेमध्ये आहे। आपण बघू शकतो अजूनही या हेलिकॉप्टरची चौकशी या ठिकाणी सुरू आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि हे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते इन्व्हेस्टिगेशन दिल्लीची एक टीम करते आहे। दिल्लीची जी टीम आहे, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, त्याची टीम या ठिकाणी आली आहे। काल मुंबई एअरपोर्ट आहे, त्या मुंबई एअरपोर्टच्या टीमद्वारे या ठिकाणी चौकशी सुरू होती, पण आजचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते थेट दिल्लीच्या टीमकडून होतंय आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये नेमका हेलिकॉप्टरमध्ये काय बिघाड झाला होता ते समोर येईल आणि त्याच्यानंतर हे ऍक्सिडेंट का झालं हे सगळ्यांना लक्षात येईल। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।